नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण घेऊन आलो आहे नवीन रेसिपी, गव्हाच्या कणकीपासून बनलेली जबरदस्त रेसिपी। ही खायला पण खूपच छान लागते आणि लहान मुलांना तर ही खूपच आवडते। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। चला बघूया त्यासाठी काय लागते। त्यासाठी मी टमाटर, कांदे, लसूण, जिऱ्याचा पेस्ट बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर मी कुकर तापवायला ठेवला आहे। कुकर तापला की तेल टाकलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता। मोहरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकला आहे, कांदा टाकला आहे। कांदा तांबूस रंगाचा झाला की त्याच्यामध्ये मी लसूण जिऱ्याचा पेस्ट घालणार आहे। लसूण जिऱ्याचा पेस्ट घालायचा आहे। बघा, तुम्ही बघू शकता। लसूण जिऱ्याचा पेस्ट टाकल्यानंतर याच्यामध्ये आता टमाटे घालायचे आहे। टमाटे हे मऊसूर होऊ द्यायचे आहे। टमाटे मऊसूर झाले की याच्यामध्ये आता आपण बेसिक मसाले घालणार आहोत। बेसिक मसाल्यामध्ये आपण तिखट टाकणार आहोत। तिखट झाल्यानंतर हळद, मीठ झाल्यानंतर हळद टाकायचं आहे आणि मसाले मस्तपैकी परतून घ्यायचे आहे आणि थोडं पाणी घालून मसाल्याला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे। मसाला शिजला की याच्यामध्ये आता आपण 1 वाटी तुरीची डाळ घालायची आहे। तुरीची डाळ घालायची आहे 1 वाटी, तुम्ही बघू शकता। 1 वाटी तुरीची डाळ घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे 2 ग्लास पाणी टाकायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये फळं चांगले शिजतील। तर मी गव्हाची कणिक असा आटा मळून घेतलेला आहे आणि असे त्याच्या छोट्या छोट्या अशा पात्या केलेल्या आहे आणि त्या पात्या याला उकळी आली की त्याच्यामध्ये त्या पात्या टाकायच्या आहे। त्या पात्या टाकल्यानंतर त्याला कुकर लावून घ्यायचं आहे आणि कुकरला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। 2 शिट्ट्या झाल्या की आपली ही जबरदस्त रेसिपी तयार होणार आहे, तुम्ही बघू शकता। नंतर लास्टमध्ये याच्यामध्ये सांबार टाकायचा आहे। अशा प्रकारे आपली रेसिपी होती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू